या रूपाची देखण्या इठूची काढूया नजर नजर आलाया आलाया आषाढीचा सण टाळांचा चालतो गजर सावळ्या सावळ्या विठुरायाला पाहुनी जीव होई दंग टाळ मृदुंगावरी ठेका धरुनी नाचतो माझा पांडुरंग टाळ मृदुंगावरी ठेका धरुनी नाचतो माझा पांडुरंग म्हणजे अक्षरशः घुसण्याची परिस्थिती म्हणजे येऊनच गेलेला आहे की आता काही वेळांच्या अंतर पण चाललं जाईल. येत्या काही 2-3 घंट्यामध्ये नागरिकांच्या घरामध्ये पाणी जाणार आहे, विद्यार्थ्यांचे हाल होणार आहे. पण इतकी बिकट आणि भयंकर परिस्थिती आजपर्यंत कधीच निर्माण झाली नाही. पण वैयक्तिक स्वार्थासाठी हा जो नैसर्गिक प्रवाह ब्लॉक करून ठेवलेला आहे त्याच्यामुळे इथे एक सगळ्यात मोठं संकट निर्माण झालेलं आहे. काय प्रॉब्लेम झालेला आहे? तर हा आमच्या घरासमोर नाला आहे. हा कमीत कमी 50 वर्ष झाले इथून म्हणजे गेलेला आहे. याचा म्हणजे पावसाळ्यामध्ये याला आणि नदीसारखा पूर येतो याला दरवर्षी. तर ते तुम्ही समजू शकता की तसंच परिस्थिती जर पाणी आलं आणि तुम्ही एकदम ते बंद केलं तर दुसऱ्यांच्या घरांमध्ये ते घुसू शकते. आज आमच्या घराचं म्हणजे अक्षरशः घुसण्याची परिस्थिती म्हणजे येऊनच गेलेला आहे की आता काही वेळांच्या अंतर पण चाललं जाईल. तर आता लहान मुलं आहेत आमच्या इथे आणि 2 वेळ काल साप पण निघून गेला ह्या पाण्यामुळे, आमच्या जीवाला धोका याच्यामुळे. तर हे काहीतरी प्रशासनाने लक्ष द्यायचं. त्यांनी 6 महिने झाले ह्या गोष्टीला कोणी लक्ष दिलेलं नाही आहे. तर आज आम्हाला हे सर्व सहन करावं लागतं. भरपूर पाणी झालेलं आहे, नागरिकांच्या घरात पाणी घुसण्यावर आलेलं आहे, काय सांगाल? दादा, हा गेल्या 50 वर्षाचा प्रवाह आपण बघतोय. ते आज कोर्टामध्ये आता प्रकरण पेंडिंग आहे. आधी निकाल पण आपल्या बाजूने लागला, पण समोरच्या प्रतिवादी पार्टीने कोर्टामध्ये जाऊन याला स्टे लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण आता जी आपत्ती व्यवस्थापनाची जी आपण तुम्ही बघतोय काम करते महाराष्ट्र संपूर्ण याच्यामध्ये जिल्हाधिकारी साहेबांनी आदेश दिलेले आहेत की ज्या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होत असेल त्या ठिकाणी तात्काळ तुम्ही आमच्याशी संपर्क साधा. आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या बातमीच्या माध्यमातून कळवू इच्छितो की आमच्याकडे अशी परिस्थिती आहे की येत्या काही 2-3 घंट्यामध्ये नागरिकांच्या घरामध्ये पाणी जाणार आहे, विद्यार्थ्यांचे हाल होणार आहे. आणि अशा ठिकाणी जिल्हाधिकारी साहेब जर लक्ष देत नसतील तर नागरिकांनी दात कुठे मागायची. आम्ही तुमच्या माध्यमातून त्यांना सुचवू इच्छितो की त्यांनी लवकर या ठिकाणी प्रशासनाला लक्ष द्यावं आणि हा नाला मोकळा करून द्यावा. हा 50 वर्षापासूनचा नाला आहे. काही प्लॉट धारकांनी त्यांच्या वैयक्तिक कारणासाठी हा नाला बुजवलेला आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला हा एवढा प्रॉब्लेम सहन करावा लागत आहे. आमच्या घरापर्यंत पाणी आलेलं आहे आणि घरापर्यंत पाणी शिरण्याची वेळ आलेली आहे. त्याच्यामुळे या नाला प्रशासनाने लवकरात लवकर मोकळा करून द्यावा. आणि आमच्या घरामध्ये लहान लहान मुलं आहे, साप वगैरे सगळे घरामध्ये घुसवायचा प्रयत्न करत आहे आणि घरामध्ये सुद्धा घुसलेले आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की परिस्थिती सध्या प्रचंड बिकट आहे. मागच्या 50-60 वर्षात असे अनेक छोटे मोठे पूर येऊन गेले, पण इतकी बिकट आणि भयंकर परिस्थिती आजपर्यंत कधीच निर्माण झाली नाही. पण वैयक्तिक स्वार्थासाठी हा जो नैसर्गिक प्रवाह ब्लॉक करून ठेवलेला आहे त्याच्यामुळे इथे एक सगळ्यात मोठं संकट निर्माण झालेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा आहे
की जर हा नैसर्गिक प्रवाह नाही तर मग एवढं सगळं पाणी कुठून येत आहे आणि हे जाणार कुठे, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. बरं, या संदर्भात कलेक्टरने सांगितलं की ज्या ठिकाणी पूर्वजन्य परिस्थिती असेल, धोक्यात असेल, संपर्क साधावा. असं काय आपण संपर्क साधला कलेक्टरांशी? हो, आता आम्ही साधणारच आहोत. हे पाणी घरात जाणार आणि साप जनावर येत आहे, काटाचा झाक सुरू आणि शासनाने तात्काळ लक्ष द्यावं हीच नम्र विनंती. या पाण्यामुळे आज शाळेत जाता आला नाही. कालच्या दिवशी तर सापून गेले होते. पाण्यात चालता आलता सापाचा धाक आहे. बरं, तुम्ही शाळेत गेले नाही आज? मला पण शाळेत जाता आलं नाही. आज घरापर्यंत पाणी झालेलं होतं पूर्ण. घराच्या बाहेर नाही निघू शकले. आज लवकर आहे साहित्याची खाण अण्णा भाऊचं लिखाण. अण्णा भाऊच्या ज्ञानानं, अण्णा भाऊच्या ज्ञानानं झालं जीवनाचं सोनं. आहे साहित्याची खाण, आहे साहित्याची खाण अण्णा भाऊचं लिखाण. आहे साहित्याची खाण अण्णा भाऊचं लिखाण. अण्णा भाऊच्या ज्ञानानं, अण्णा भाऊच्या ज्ञानानं झालं जीवनाचं सोनं. स्वाभिमानी अंगाची बळ, शीघ्र भीम लहुजी मुळे. स्वाभिमानी अंगाची बळ, शीघ्र भीम लहुजी मुळे. जातीवादी आमच्या बद्दल नाही चिळे. जातीवाद कुणी केला आम्हाला, जातीवाद कुणी केला आम्हाला. आमुजी टोला गावाला गेला, आमुजी टोला गावाला. तिथं मागाचं पडतंय पाऊल, आज तिथं मागाचं पडतंय पाऊल. तिथं जागेवर होतोय माहोल, तिथं मागाचं पडतंय पाऊल. तिथं जागेवर होतोय माहोल, तिथं मागाचं पडतंय पाऊल. तिथं जागेवर होतोय माहोल. के हाथों की लकीरों को भी रुखसत कर, रोकने से भी नहीं रुकेगी तुम्हारी ये सल्तनत. श्रीरंगा नदी भरली चंद्रभागा. अलीकडे ये मला पलीकडे पांडुरंगा. नदी भरली चंद्रभागा, नदी भरली चंद्रभागा. नदी भरली चंद्रभागा, नदी भरली चंद्रभागा. नदी भरली चंद्रभागा. नदी भरली चंद्रभागा, नदी भरली चंद्रभागा. नदी भरली चंद्रभागा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.